Poi il di start में ज़्यादा कुछ चलाओ यूपी होता और जी स्पर्धा आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण घेतली होती. मोठ्या मारुतीच्या असणाऱ्या ज्या 4 स्पर्धा होत्या या सर्व स्पर्धांसाठी आदरणीय साहेबांनी मधुकांच्या स्मृती प्रित्यर्थ आदरणीय आदित्य देसाई साहेब, शिंदे साहेब, त्याचबरोबर माई सावंत साहेब, व्यासपीठावरती असणारे सगळे शिवसेनेचे असणारे नेते आमचे अरविंद साहेब सावंत साहेब असतील, त्याचबरोबर परब साहेब असतील, आदरणीय सचिनजी अहिर साहेब असतील, यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वानं अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन आपण करतोय. जरा जोरदार टाळ्या होतो यांच्यासाठी. 2014 साली देखील आदरणीय सुनील भाऊ साठी देखील विशेष असं सक्रिय. थँक्यू. वॉट टू कॉम्बॉक्स. आकाशाला गवस निघालणारा फार महत्वाचे असणारे खेळ असतील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. इंडियात नवी एक मलाठी असा सगळ्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असणार नरवी क्रीडावसिक या स्पर्धेच्या मोठ्या मारुतीच्या असणाऱ्या या क्रीडांगणामध्ये आपण पाहतोय. अप्रतिम असं स्पर्धेचं आयोजन तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी होत आहे. या संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्रातल्या तब्बल आपण पाहिलं 15 संघ याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि आपापल्या गटातील मातब्बर संघांमध्ये 2 संघ जे आपण पाहतोय या स्पर्धेच्या असणाऱ्या अंतिम फेरीपर्यंत आहेत. आक्रमणासाठी सज्ज भारत मुद्दा अद्भुत तेलगू टायटन्स. अत्यंत महत्वाच्या लढती इतर आपण पाहिल्या. या स्पर्धेत असणारे खेळ आपण अनुभवले. अप्रतिम अशी पकड आपण पाहतोय. हिमांशू जो मूळचा गुजरातचा आहे त्याची पकड करताना आपण जरूर पाहिली. अत्यंत नेत्रदीपक असं आयोजन कवडा एक महत्वाचा असणारा स्टार आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं. 4 छान लावण्याचे काम केल्या स्पर्धेच्या गगनला. त्याची पकड अत्यंत प्रभावी पद्धतीने होते आपण पाहतोय. अत्यंत नेत्रदीपक अशी स्पर्धा, डोळ्याचं पारण फेडणारी स्पर्धा आहे या ठिकाणी आपण पाहत असताना. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या पवित्र स्मृतीला उजाळा देण्याच्या प्रयत्नातून सामना होणारा हा महत्वाचा क्षण या ठिकाणी आपण पाहतोय. नंतर आपण अनुभवणार आहोत. आजची रात्र आपल्यासाठी एक निश्चित परवाई असणार यात काही शंका नाही. युपी योद्धाचा असणारा महत्वाचा खेळाडू नॅशनल हेरिंगचे संचालक सन्माननीय उद्योजक आदरणीय मुश्ताक भाई नाखवा यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. खूप खूप स्वागत आहे सन्मान्य मुश्ताक जी नाखवा साहेब. संपूर्ण देशातील 15 महत्वाचे संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिले. आपापल्या गटातील मातब्बर संघांनमत आपण जर पाहिलं तर महत्वाचे क्षण असणारे 2 संघ, एका बाजूला युपी होता, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इंडियन नेव्ही या ठिकाणी अंतिम फेरीसाठी पात्र आहेत. आता तर पुरुषींच्या अशा लढतीच्या निमित्तानं अप्रतिम प्रयत्न देखील एक महत्वाचा असणारे खेळ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवतोय.
आपलं सुद्धा स्वागत आहे दादा. कष्टपचे खेळाडू आणि सतीश संघ बाणेर व महाराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू प्रो कबड्डी ज्यांनी आपली नाव लौकिक केलं सुनील जिंदूमध्ये आपलंही स्वागत. श्रीराम सदनचे श्रीराम वाट पाहत होतो पण तुम्ही अंतिम दिवशी आणि अंतिम सामना पाहण्याकरिता तुमचाही मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. मस्त नाचलास रे बाबा तू. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात 8 आणि 10 गुणफलक 2 ची आघाडी. या बाद एक मोठा शिकार. धन्यवाद मित्र. राष्ट्रीय कीर्तीचा महान खेळाडू या ठिकाणी पाहतो. बिग फाईट्स आहेत आपण पाहतो. आजची रात्र आपल्यासाठी परभणी देणारी असेल यात काही शंका नाही. मित्रांनो श्रम सातत्य आणि निष्ठा याच्यातून आपण यशाला गवसणी घालू शकतो. जबरदस्त कॉम्बिनेशन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना आमचे मित्र व मान्यवरचे खेळाडू अंबरनाथवरून या ठिकाणी आलेले आहेत. निलेश तावडे आपलं सुद्धा स्वागत आहे दादा. या स्पर्धेचा जर सातत्यपूर्ण असा खेळ राहिला तो सगळ्यांचा लाडका खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय गगन गौडा. विक्रीच्या माध्यमातून आपण या खेळाडूला पाहतो. सिनियर नॅशनल मध्ये देखील या खेळाडूचं नेत्रदीपकाचं प्रदर्शन होतं. जाते का आपण पाहूया. अप्रतिम असा स्टार या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना टायटलचा पुन्हा एकदा परत पुन्हा आक्रमणासाठी आपण पाहतो. आणि तितक्या स्थूला मुलाचा असणारा खेळाडू आहे आपण पाहतोय. या स्पर्धेत सातत्य राखलं आपण पाहत असताना सुरजित नरवाल या ठिकाणी नवीला रिप्रेझेंट करतो. या स्पर्धेच्या क्षणांचे साक्षीदार अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 अत्यंत सुरेख असं आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. मोनूला आपण पाहतो. या खेळाडू देखील सिनियर नॅशनल मध्ये पाहिलेला असणारा खेळाडू आहे. अप्रतिम असा स्टार्ट या स्पर्धेसाठी आपण पाहत असताना भरत हुट्टा. यश मिळालं तर मित्रांनो आत्मविश्वास उंचावतो.
कॉन्फिडन्स लेवल वाढते दाखवतो या स्पर्धेच्या निमित्तानं हा खेळाडू. या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम केलं या खेळाडूचं आपण पाहतोय. अप्रतिम स्टार्ट आपण पाहतोय. या संघाच्या माध्यमातून छान आपण तोड प्रत्युत्तर दिलं जात ना. हाच खरा विजय असतो. दाखवावा लागेल आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल ती या युपीला. 4 गुणांचा असणारा पिछाडीवरती आहे मात्र गुणवत्ता ठासून भरलेल्या खेळाडूकडे अप्रतिम प्रयत्न पुन्हा एकदा होताना आपण पाहतोय. यशस्वी प्रयत्न म्हणतात मोठा मॅच काय जबरदस्त सामना पण या ठिकाणी पाहतोय. नक्कीच एकापेक्षा कशा अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. युपीचा असणारा खेळाडू आक्रमक चढवण्याचा सज्ज असणारा आपण या खेळाडूला पाहिलं. ज्या खेळाडूचा मोठा बोलबाला राहिला हा खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. गगन गौडा काल देखील स्पर्धेतला असणारा बेस्ट ट्रेनर म्हणून त्याला आपण सन्मानित केलं होतं. इथं मात्र ट्रॅप मधून सुटतं असं वाटतं मात्र पकड अत्यंत दर्जेदार पद्धतीनं होताना प्रदर्शन घेणार आपण पाहतोय. इथे नेहमी एका वेगळ्या उंचीवरती जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना परत होता. या स्पर्धेत आपण पाहतो आपल्या संघासाठी दीपकाचं प्रदर्शन आहे. डाव्या कोपऱ्यात तो टच करायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेतला असणारा सर्वोत्कृष्ट खेळाडू याकरिता आपण पाहतोय 1 लाख आणि चषक देऊन आपण त्याला सन्मानित करणार आहोत. सन्मान्य सुनील भाऊ शिंदे सन्मान्य आमदार यांच्या नेतृत्वानं ही मानाची आणि प्रतिकडे आपण संपन्न करतोय. मंडळाच्या माध्यमातून स्पर्धांचं आयोजन केलं होतं. यापूर्वी 4 राज्यस्तरीय स्पर्धा आपण मोठ्या दिमागात संपन्न केल्या. मंडळाचे असणारे आपले सगळे पदाधिकारी कौतुकास पात्र आहेत. एक उत्तम संघटन आहे. या भागातल्या असणाऱ्या आपण पाहतो 2-3 बिल्डिंग एकत्र आल्यापूर्वी एक मंडळ स्थापन करत असताना आज अमृत मुंबईमध्ये पहिला 6 थर लावण्याचा दहीहंडीतला विक्रम होता तो आपल्या बंड्या मारुतीचा. आणि मुंबईतला कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक या सर्व क्षेत्रात अग्रेसर असणारं मंडळ म्हणून बंड्या मारुतीकडे आपण पाहतो. आणि माणुसकीचं असणारं दर्शन बंड्या मारुतीला अनेक वेळा केलेलं पण दिली होती. ती कोल्हापूर बाद आपल्या बंड्या मारुतीच्या माध्यमातून ती मदत करत असतात. पुढे पुन्हा एकदा खेळाकडे पवित्र घेतलाय. या ठिकाणी आपण पाहतो खेळाडू ट्रॅक मधून तर सुटतो. या रंगतदार अशा या लढतीच्या निमित्ताने चुरशीची लढत होणं अपेक्षित आहे. आपण जर पाहिलं तर एकदम हेवी आणि ती जर सैल झाली की संधी हातातून निसटले ती घट्ट ठेवणंच शहाणपण असतो. दाखवतो सुरजीतचा असणारा संघ जो अर्जुन अवॉर्डिया इंडियन गोल्ड मेडलिस्ट आहे. पर्यंत आपण पाहतोय स्लोली स्टडीली बिन द रेस हे वाक्य अनुभवलंय ते आतापर्यंत विजयचे संपादन केलंय. खेळाकडे पाहत असताना श्रम सातत्य आणि निष्ठा याच्यातून आपण यशाला गवसणी घालतो. मात्र खेळाकडे पाहण्याचा असणारा सकारात्मक दृष्टिकोन जो पॉझिटिव्ह अप्रोच लागतो त्या खेळाडूने आपण दाखवलाय. या स्पर्धेतले असणारे 4 उपांत्य फेरीचे जे सामने 4 जे उपांत्य फेरीत मात्र असणारे संघ आहेत नेत्रदीपकाचं प्रदर्शन केलं. या अगोदर युनियन बँक असेल त्याचबरोबर अप्रतिम प्रयत्न मुंबईकर पुन्हा एकदा टशम बनवण्याची प्रक्रिया आणि त्यातून आपल्या संघासाठी पुन्हा एकदा महत्वाचं योगदान एक महत्वाचा असणारा खेळाडू या ठिकाणी इन होताना आपण पाहतोय. मॅन फ्रॉम 1 सेकंड इधर नवी रोहित तो मारिझम फायर 2 साईडला सुपर टॅकल ऑन आहे आपण पाहतोय. सुपर डुपर स्वरूपाची असणारी ही चांगल्या प्रकारचं असणारी स्ट्रगल आपण पाहिली. काय केली ते आपण बघूया. मित्र लावला मधून खेळणारी असणारी महत्वाची असणारी खेळाडू आहे. मुंबई नॉर्थ टीम मध्ये स्टेट चॅम्पियनशिप साठी महत्वाचं योगदान दिलं तर तिला सन्मानित करत आहोत. सृष्टी दयानंद सुतार मोठं बॉक्स असं बोलला सगळ्यांचा सत्कार घ्यायचा.
आखाडी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. आता तुळशीच्या असणाऱ्या या महत्वाच्या लढतीच्या निमित्तानं आपण पाहत असताना आत्मविश्वासपूर्वक खेळण्याचा प्रयत्न सुरू होताना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. मोनू येतो आक्रमणासाठी मात्र युपी होता. लाखांच्या पारितोषिकांची महत्वाची स्पर्धा एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लाजवेल इतकं सुट्टी सेवा मंडळाचं आणि त्याच्या माध्यमातून एका वेगळ्या उंचीवरती स्पर्धा जाते यात काही शंका नाही. रोहित तोमार सणाईतला प्रत्येक क्षण यशाचा पीच पेरतो. नकवा येतो पण थांबणं परवानगी नसते कबड्डीमध्ये आणि ते दाखवण्याचा प्रयत्न. प्रत्येक चढाई म्हणजे हार मानण्याचा पर्याय न ठेवण्याच्या निमित्तानं जगेतला आपण पाहतोय. त्या स्पर्धेतल्या असणाऱ्या अनेक क्षणांचे आपण साक्षीदार देतो. प्रत्येक चढाई त्याची अत्यंत चोख प्रत्युत्तर द्यायचा आहे. भारत हुड्डा मॅन फ्रॉम तेलुगू टायटन्स प्रो कबड्डी मधले असणारे जवळपास 100 पेक्षा जास्त मोठे खेळाडू या स्पर्धेमध्ये आपण अनुभवले. प्रयत्न दमदार झाले. आपण पाहतो चमू मध्ये सुटतोय आपल्या अंडामध्ये सुरक्षित. या स्पर्धेसाठी आपल्याला विशेष सहकार्य सन्मान्य विश्वासजी मोरे सर मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाहक त्याचबरोबर आपल्या सगळ्या मंडळांचं असणारं नेतृत्व करतात. मंच प्रमुख आहेत. प्रो कबड्डीतले असणारे अनेक मोठे मोठे खेळाडू असतील. याचबरोबर पंचांना संधी दिली जाते ती साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतो. सन्मान्य विश्वासजी मोरे सर खूप खूप आभार आपले माझ्या भारतीय सेवा मंडळ हे सगळ्या आपल्या ऑफिशियल्सना आपण या ठिकाणी सन्मानित तर केलं. या स्पर्धेच्या प्रत्येक व्यवस्थेमध्ये ज्यांनी सहकार्य केलं त्या प्रत्येकाचे असणारे आभार मानणं ही आपली संस्कृती. प्रयत्न दमदार झाले मित्रांनो मात्र पकडत होते. अत्यंत सुंदर पद्धतीने शेवटपर्यंत अत्यंत चुरशीचा सामना होणार आहे काही शंका नाही. आपण गेले 4 दिवस ज्या पद्धतीनं सहकार्य केलं शेवटच्या स्तर निर्णायक फक्त 10 मिनिटं आहेत. त्या प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे. कबड्डी आहे कोणत्याही क्षणी आपल्या संघाच्या बाजूने सामना चुकवला जाऊ शकतो. इतकी जबरदस्त क्षमता या युपी संघाकडे युपी योद्धाकडे आहे. अशी असणारी आघाडी होती मात्र सामना बदलला होता आपण पाहिलं. आणि विलन पॅकेजचा असणारा संघ त्याचबरोबर ISPLचा असणारा संघ या आपल्या लढतींमध्ये अत्यंत नेत्रदीपक असा विजय मिळवला होता. इथं पण त्याच प्रकारच्या खेळाची अपेक्षा आपण पाहतोय या स्पर्धेसाठी युपीच्या माध्यमातून. युपी होता या स्पर्धेत असणारा शेवटचे 10 मिनिटं त्यानंतर शानदार पारितोषिक वितरण या स्पर्धेच्या आजच्या या महत्वाच्या क्षणी आपण अनुभवतोय. त्याचबरोबर व्यासपीठावरती सगळे दिग्गज नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कबड्डीचा असणारा द्वंद्व कबड्डीचा असणारा रणसंग्राम या ठिकाणी आपण पाहत असताना धुट्टा आक्रमणासाठी आपण पाहत असताना माध्यमातून तोच कितना रंगवावा लागेल या स्पर्धेतला आपला असणारा कडवा आव्हान निर्माण करताना बोनूसाठी अर्थात आपण पाहतोय युपी योद्धासाठी योद्ध्यासारखे खेळतायत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना धुट्टा आपल्या हाताकडे सुनील भाऊ शिंदे बघूया आहे कशा पद्धतीने प्रहार चढवला तो चढाईमध्ये गुण घेतल्या तर एका दुसरी सुपर रिले कपडा करता येईल. गगन या पद्धतीचा खेळ प्रतिमाचा प्रयत्न सुरू होताना पुरुष असणारे अनेक मोठे मोठे खेळाडू नॅशनल देखील त्याला आपण पाहिलंय. अद्यापर्यंतची असणारी वाटचाल ही फार महत्वाची. इथे नेहमीचा जर विचार केला त्यामध्ये देखील मोठे मोठे खेळाडू आपण पाहतो पुरुषच्या माध्यमातून खेळणारे. त्या ठिकाणी इंडियन नेव्हीला या स्पर्धेच्या निमित्तानं थांबणं म्हणजे हार नाही तर चालत राहणं म्हणजे चढाई असणं. आणि प्रत्येक चढाईत काही नाही तर आपलं झालं पाहिजे. ट्रॅकमध्ये तो सुटत होता डोळ्याची विनंती आपण पारितोषिक वितरण सोहळा आपण या ठिकाणी तयार होऊया.